मुघलांनी देशाला लुटलं होतं आणि अत्याचार केले होते. त्याच्या तुलनेत राम मंदिरामधली चोरीची घटना फार क्षुल्लक गोष्ट आहे, असं शॉकिंग स्टेटमेंट करतायत अनुपम खेर. पण खरंच राम मंदिरामधल्या चोरीची घटना किरकोळ आहे का? अयोध्या राम मंदिर, जे की कोट्यवधी भारतीयांसाठी विश्वास आणि भक्तीचं प्रतीक आहे, त्याच राम मंदिरातील दानपेट्यांमध्ये चोरी होणं किरकोळ आहे का? ये तो सोडाच आणखी एक स्टेटमेंट बघा. जिन लोगों का पैसा चोरी हुआ है उन्होंने शायद सच्ची श्रद्धा से भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए चोरी हुआ होगा, असं स्टेटमेंट केलंय उत्तर प्रदेशच्या विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी. सिरियसली हे प्रकरण फक्त साध्या सुध्या चोरीचं नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचं आहे आणि भाविकांच्या श्रद्धेसोबत झालेल्या विश्वासघाताचं आहे. पण राम मंदिरामध्ये झालेल्या या चोरीचं, या घोटाळ्याचं सत्य काय, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती. तुम्हाला माहिती आहे राम मंदिरामध्ये देणगी किती मिळत होती? राम मंदिराचं उद्घाटन झालं 22 जानेवारी 2024 रोजी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं. त्यानंतर मंदिरात लाखो भाविक येऊ लागले होते. दररोज येणारे भाविक मंदिरातल्या दानपेट्यांमध्ये देणग्याही भरभरून देऊ लागले. पण त्याच्याही 2 वर्षाआधी म्हणजेच 5 फेब्रुवारी 2020 रोजी राम मंदिराच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर देणग्या गोळा करण्याचं काम सुरू झालं. मीडिया रिपोर्ट्समध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत या ट्रस्टला एकूण 1511 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंत म्हणजेच 22 जानेवारी 2024 पर्यंत सगळीकडनं, म्हणजे ऑनलाईन असेल, दानपेटी असेल, हर घर समर्पण निधी कार्यक्रम असेल, या सगळ्यांमधनं तब्बल 3500 कोटी रुपयांच्या देणग्या आल्या होत्या. म्हणजे दरवर्षी 875 कोटी रुपयांच्या देणग्या आल्या होत्या. 2020 ते 2024 या 4 ते 5 वर्षातल्या दर महिन्याचा हिशोब लावला तर तो आकडा जातो सुमारे 72 कोटी 92 लाख रुपये आणि दिवसाचा हिशोब जातो 2 कोटी 43 लाख रुपये. म्हणजे राम मंदिरात दररोज जवळपास 2.5 कोटींचं दान यायचं. 2.5 कोटी ही फक्त रोख रक्कम होती. आता बाकी सोनं चांदी देखील बघा. 22 ऑगस्ट 2024 रोजी ट्रस्टची एक बैठक झालेली. त्या बैठकीत सांगण्यात आलेलं की भूमिपूजनानंतर म्हणजेच 5 ऑगस्ट 2020 नंतर राम मंदिरासाठी 13 क्विंटल चांदी आणि 20 किलो सोनं मिळालं आहे. त्यानंतर राम मंदिराचं बांधकाम सुरू होतं. बांधकामावरती पैसे खर्च होतात. पैसे खर्च केल्यानंतर या ट्रस्टच्या खात्यात उरतात 2600 कोटी रुपये. ही अपडेट 2024 ची आहे, हे लक्षात घ्या. मग अपडेट देण्यात आलेलं की 2024 ते 25 या 14 महिन्यात दररोज 36 लाख रुपये देणगी येत होती. ट्रस्टच्या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर 173 कोटी रुपये व्याज मिळालं, ते वेगळंच आहे. तर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या नंतर मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. सुरुवातीच्या 11 दिवसांमध्येच केवळ दानपेट्यांमधनं 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली. एका महिन्यात तब्बल 25 कोटी रुपयांचं दान यायचं. सणासुदीला दर्शनासाठी लोक आणखी गर्दी करायची, तेव्हा रोजची देणगी ही 50 ते 60 लाख इतकी जायची. पण त्यानंतर देणगीची रक्कम कमी होत गेली. 21 मार्च 2026 रोजी ट्रस्टची बैठक झाली. त्यामध्ये एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतचा लेखाजोखा मांडण्यात आला. या 11 महिन्यात केवळ 82 कोटी रुपयांचं दान मिळालं, असं समोर आलं. म्हणजेच दर महिन्याला 7 कोटी 45 लाख आणि दररोज 24 लाख रुपयांच्या आसपास दान आलेलं होतं. यातील ऑनलाईन पद्धतीने वगैरे येणारी देणगी बाजूला ठेवली तर दान पेट्यांमध्ये दररोज 16,60,000च्या आसपास देणगी जमा होत होती. म्हणजेच राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी दररोज 2.5 कोटींचं येणारं दान कमी होऊन 1 कोटीवरती आलं. मग हेच दान 30 ते 40 लाखांवर आलं आणि मग हेच दान अलीकडे 15 ते 16 लाखांवर आलं. ही देणगीची रक्कम SBI, PNB आणि बँक ऑफ बडोदा या 3 बँकांमध्ये जमा केली जायची. त्यावरचं 138 कोटी रुपये व्याज मिळून एकूण 221 कोटी रुपयांची कमाई झाली होती. पूर्वीच्या कमाईच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी होती. खरं तर पण या व्याजाच्या रकमेवरती ही ऑडिटची मागणी होते, तो भाग वेगळा आहे. असो, बॅक टू द पॉइंट. आता हे लक्षात घ्या, राम मंदिरात मिळणारी देणगीची रक्कम ज्या काळात कमी होत गेली, त्याच काळात दानपेट्या चोरी प्रकरणात जे लोक पकडले गेलेत ते सर्व याच काळात भरती करण्यात आले होते. त्या चोरांच्या कहाण्या एखाद्या पिक्चरच्या स्क्रिप्टलाही लाजवतील अशा आहेत. या चोरीचा मास्टर माइंड, मुख्य आरोपी आहे अविनाश शुक्ला. या अविनाश शुक्लाचं नशीब अचानक बदललेलं, त्यामुळे त्याचे गावकरी देखील थक्क झाले होते. 2 वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या कुटुंबाकडे काहीही नव्हतं. अचानक सगळं बदलू लागलं. मातीच्या कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाने 2 वर्षात 2 पक्की घरं बांधली. मोठ्या मुलाचं लग्न साधं झालेलं, पण दुसऱ्या मुलाचं लग्न थाटामाटात केलं.
सेकंड हँड ब्रेझा 4 व्हीलर त्याने खरेदी केली होती. हा अविनाश शुक्ला मित्रांना पार्ट्या द्यायचा. त्याने गर्लफ्रेंडच्या खात्यात 2.5 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तिला आयफोन देखील भेट दिला होता. तो तिला अनेकदा दागिनेही भेट देत असायचा. तपासाच्या दरम्यान अविनाशच्या घरातून पोलिसांना 11 ग्रॅम सोनं, 375 ग्रॅम चांदीचे दागिने मिळाले. राम राज्य कोष लिहिलेली एक पेटी देखील मिळाली. यावरती पेटीएमचा QR कोड देखील लावलेला होता. राम मंदिराशी संबंधित अनेक कागदपत्रही त्या घरातून मिळाली. आतापर्यंतच्या तपासात 60 ते 70 लाख रुपयांची चोरी केवळ अविनाशने केल्याचं उघड झालं. चोरी करताना देणगीच्या त्या काउंटिंग रूम मधला तो सर्वात बोल्ड प्लेयर होता. तो CCTV कॅमेरा समोर उभा राहून पूर्ण व्ह्यू ब्लॉक करायचा, जेणेकरून इतर साथीदार नोटांचे बंडल्स चोरू शकतील. दुसरा आरोपी रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव हा पूर्वी अयोध्येत ऑटो चालवायचा. नंतर वडिलांच्या चहाच्या दुकानाचा गल्ला सांभाळणारा टिन्नू यादव चंपत राय यांचा विश्वासू ड्रायव्हर बनला. चंपत राय यांच्यातर्फे त्याला राम मंदिरातल्या दानपेट्यांची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली. दानपेट्यांची देखभाल करणारा टिन्नू यादव या गँगचा मास्टरमाइंड बनला. तपासादरम्यान त्याच्या घरातनं फॉर्च्युनर गाडी, 70 खोल्यांचं हॉस्टेल, 50 कोटींच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आणि दागिने जप्त करण्यात आले. तिसरा आरोपी मनीष यादव. टिन्नूने त्याच्या शिफारशीने मनीष यादवला मंदिरात देणगीच्या काउंटिंग टीम मध्ये आणलं. तपासादरम्यान त्याच्या घरातनं 36 लाख रुपये कॅश मिळाली. चौथा आरोपी अनुकल्प मिश्रा. एक गरीब कुटुंबात जन्मलेला अनुकल्प मिश्रा सुरुवातीला बँकेच्या आउटसोर्सिंग कंपनीत छोट्या पगाराची नोकरी करत होता. तोही बँक आउटसोर्सिंग द्वारे या राम मंदिराच्या मोजणी टीम मध्ये तो शिरला. कोट्यवधी रुपये चोरून त्याने गावात काही महिन्यांमध्येच 65 लाखांचं फार्म हाऊस बांधलं, महागडी मोटरसायकल घेतली आणि स्कॉर्पिओ बुक केली होती. याच अनुकल्प मिश्राने त्याच्या आपल्या भाच्या जावयाला देखील म्हणजे लवकुश मिश्राला सुद्धा टीम मध्ये घुसवलं. मेकॅनिक म्हणून काम करणारा लवकुश पूर्वी साधं आयुष्य जगत होता. अनुकल्पच्या मदतीने मंदिराच्या मोजणी टीम मध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्याने चोरीमध्ये साथ दिली. पगार फक्त 12,000 रुपये असताना त्याने 25 लाखांचं 2 मजली घर बांधायला सुरुवात केली होती. त्याच्या घरावर धाड पडली तेव्हा त्याच्या घरात गाईच्या शेणाखाली 10 ते 12 लाख रुपयांची कॅश निघाली. सुभाष श्रीवास्तव हा या चोरीचं प्लॅनिंग करणारा मास्टरमाइंड होता. करुणेश पांडे आणि रमाशंकर मिश्रा हे सर्व या एका गँग प्रमाणे काम करत होते. रातोरात आलेली श्रीमंती आणि बदललेलं लाईफस्टाईल यामुळे हे सगळे चोर SITच्या रडारवर आलेले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कडक सुरक्षा असताना, CCTV कॅमेरे असताना, SBI स्वतः सुपरविजन करत असताना आणि 50 लोकांची टीम ॲट अ टाइम वर्किंग असतानाही इतक्या मोठ्या मंदिरात चोरी कशी झाली? आधी सिस्टीम समजून घ्या. राम मंदिरात 35हून जास्त दानपेट्या आहेत. त्या सर्व दानपेट्या रोज 2दा उघडल्या जातात. यावेळी ट्रस्ट आणि बँकेचे 4 कर्मचारी उपस्थित असतात. राम मंदिरापासून 200 मीटर अंतरावरती असलेल्या सेंटर मधल्या सिक्युअर बेसमेंटच्या एका रूम मध्ये काउंटिंग रूम आहे. तिथं देणगी मोजण्यासाठी दानपेट्या तिथं नेल्या जातात. इथं ऑटोमॅटिक हायटेक काउंटिंग मशीन्स वापरून त्या देणगीची रक्कम मोजली जाते. ही प्रक्रिया ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या देखरेखीखाली होत असते. काउंटिंग रूमच्या अगदी शेजारीच अनिल मिश्रा यांचं केबिन आहे. देणग्यांचा हिशोब अयोध्येचे निवृत्त बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव पाहत असतात. पण कॅश मॅनेजमेंटसाठी ट्रस्टच्या बँकेने पिलग्रिम फॅसिलिटेशन सेंटर नावाची आउटसोर्स एजन्सी हायर केलेली होती. देणग्या मोजण्याचं काम हे 2 शिफ्टमध्ये होत असायचं. पहिली शिफ्ट सकाळी 8 वाजता सुरू व्हायची आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ती चालायची. दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालायची. प्रत्येक शिफ्टमध्ये 20 लोक काम करायची. यात काउंटिंग स्टाफ असतो, त्यात बँकेचे काही परमनंट कर्मचारी असतात आणि काही आउटसोर्सिंग कर्मचारी देखील असतात. ही सगळं काम CCTVच्या देखरेखीखाली पार पडायचं. पण तरीही चोरांनी चोरी केली कशी? एखाद्या सिनेमात घडलेला सीन वाटेल अशी ही चोरी घडली. चोरांनी 2 पद्धती वापरल्या. पहिली पद्धत खूप सोपी होती. त्या काउंटिंग रूम मध्ये CCTV कॅमेरे काही ठराविक जागी लावलेले होते. आरोपींना त्याची एक्झॅक्ट लोकेशन माहिती होतं. त्यामुळे एक जण उदाहरणार्थ अविनाश शुक्ला जाणून बुजून त्या CCTV कॅमेरा समोर उभा राहायचा आणि कॅमेराचा व्ह्यू पूर्णपणे ब्लॉक करायचा. दुसरा साथीदार त्याच वेळी देणगीच्या बंडल्स मधनं 500च्या नोटांचे छोटे छोटे गठ्ठे काढायचा आणि ते आपल्या कपड्यात किंवा खिशात लपवायचा. नंतर टॉयलेटच्या निमित्ताने बाहेर जाऊन ते नोटांचे बंडल्स ते बाथरूम मध्ये लपून ठेवायचे. दिवस संपल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडायचे तेव्हा ते बंडल्स बाहेर काढून आपापसात वाटून घ्यायची. ही पद्धत महिनाभर चालली. कोणालाही शंका आली नाही कारण तपास होत नव्हता.
पण जेव्हा एक्स्ट्रा गार्ड्स आले, रॅन्डम चेकिंग वाढलं, तेव्हा या गँगने दुसरी ॲडव्हान्स्ड पद्धत शोधली. दानपेट्यांमध्ये मिक्स नोटा येतात, 10च्या, 50च्या, 500च्या. पहिलं ह्या नोटा वेगवेगळ्या करून बंडल्स तयार केले जातात. प्रत्येक बंडलमध्ये नेहमी 100च नोटा ठेवल्या जातात. उदाहरणार्थ 500च्या बंडलमध्ये 100च नोटा, म्हणजे 50,000 रुपये जवळपास. आरोपी काय करायचे, प्रत्येक बंडलमध्ये 100 ऐवजी 120 किंवा 150 असे जास्त नोटा टाकायचे. मग वरून वाउचर बनवताना फक्त 100 नोटाच लिहायचे. अनुकल्प मिश्रा हा वाउचर तयार करण्याचं काम करायचा. नंतर रत्नेश चतुर्वेदी आणि गंगादीप सिंग आणि टिन्नू यादव हे बंडल्स बँकमध्ये डिपॉझिट करण्यासाठी घेऊन जायचे. बँकमध्ये जाण्यापूर्वी एक्स्ट्रा 20 नोटा काढून घ्यायचे. त्यामुळे बँकमध्ये जमा होणारी रक्कम वर लावलेल्या वाउचर सोबत मॅच व्हायची आणि चोरलेली रक्कम या चोरांच्या खिशात जायची. अजून एक म्हणजे नोटांचे 10-10 बंडल्सचं एक पार्सल तयार केलं जायचं. त्यामध्ये हे लोक काय करायचे, 2 बंडल्स आगाऊ टाकायचे. ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान हे आगाऊ 2 बंडल्स काढून घेतली जायची आणि हीच पद्धत ते रोज वापरत त्यांनी कोट्यवधी रक्कम चोरली. बरं, फक्त पैसे चोरीला जायचे का, तर नाही, भाविकांनी दान दिलेले दागिने देखील चोरीला गेले. मग त्यामध्ये कानातले, नथ, बांगड्या, हार असं बरंच काही असायचं. दागिने चोरण्याची पद्धत आणखी धक्कादायक होती. खरं तर राम मंदिरामध्ये दागिने अर्पण करायचे असतील तर ट्रस्ट ऑफिसमध्ये जाऊन द्यावे लागतात, पण गर्दी आणि व्यवस्थेच्या कारणामुळे अनेक भाविक हे दागिने ट्रस्ट ऑफिसमध्ये जाऊन देण्याऐवजी दानपेट्यांमध्येच टाकायचे. मग दानपेट्या उघडल्या जायच्या तेव्हा मिक्स नोटांमध्ये दागिने देखील निघायचे. यावेळी दागिने वेगळे करताना काही दागिने लगेचच लपवले जात असायचे. ड्युटी संपून खिशात रोख रक्कम आणि दागिने भरून ते बाहेर पडत असायचे. अयोध्येच्या 4 कोसी परिक्रमा मार्गावरती एक जंगल आहे, निर्जन जंगल आहे. त्या परिसरात सर्व आरोपी एकत्र जमायचे. तिथं दूरपर्यंत कोणी येत जात नसायचं. इथे चोरीची रक्कम, दागिने वाटून घेतले जात असायचे. महिन्याभरात कोट्यवधी रुपये अशाच पद्धतीने चोरले गेले. टिन्नू यादव तर दागिन्यांचा फोटो काढून चंपत राय यांना पाठवायचा असा दावा केला जातो. नंतर हे दागिने गायब केले जायचे, त्याचा काही हिशोब ठेवला जात नसायचा. एका बिझनेसमॅनने तर रामलल्लासाठी 3 किलोचा चांदीचा हार आणि 1 किलोची चांदीच्या पादुका टिन्नू यादवच्या हाती दिलेल्या. आजतागायत त्या देणगीदाराला त्या देणगीची रिसिप्ट मिळालेलीच नाहीये. याआधी देखील असंच घडलेलं. विश्व सिद्धी सेवा संगम नावाच्या एका संस्थेने 26 जानेवारी 2021 रोजी 200 किलो चांदीच्या 200 विटा राम मंदिर उभारणीसाठी चंपत राय यांना देऊ केल्या होत्या. पण प्युरिटी चेकच्या नावाखाली त्या संस्थेलाही आजतागायत त्या देणगीची रिसिप्ट मिळालेली नाहीये. सांगण्याचा उद्देश हा आहे की असं कितीतरी दान भ्रष्ट लोकांच्या घशात गेलंय. पण ही चोरी उघड कशी झाली? ट्रस्ट आणि SBI बँकेच्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा शंका आली जेव्हा 500च्या नोटांचे बंडल्स अचानक येणं कमी झालं. यानंतर त्यांनी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवलं. पॉकेटलेस क्लॉथ्स म्हणजे खिसा नसलेले कपडे वापरणं बंधनकारक करण्यात आलं. चेकिंग वाढवण्यात आलं, पण हे नियम देखील फारसे पाळले जात नव्हते. मग मे मध्ये CCTVच्या व्यतिरिक्त आणखी काही हिडन कॅमेरा लावण्यात आला. त्या हिडन कॅमेरामध्ये एका आठवड्याचं फुटेज पाहिलं गेलं आणि हे फुटेज पाहून यात स्पष्ट दिसून आलं की अविनाश शुक्ला CCTV समोर उभा राहून व्ह्यू ब्लॉक करत आहे आणि इतर आरोपी बंडल्स चोरत आहेत. ही फुटेज पाहून ट्रस्ट अधिकारी देखील शॉक झाले. ट्रस्टमधील काही अधिकाऱ्यांनी 4 जून 2026 रोजी चोरीचे पुरावे गोळा केले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 जून रोजी अविनाश शुक्लाच्या घरावरती छापा टाकण्यात आला. अविनाश शुक्लाच्या घरातनं 58 लाखांहून अधिक रोख रक्कम, विदेशी नोटा आणि दागिने जप्त करण्यात आले. अविनाश शुक्लाला अटक करण्यात आली. सुरुवातीला FIR दाखल करण्यात आली नव्हती. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असे आरोपही झाले, पण बातम्या झाल्या. प्रकरण नॅशनल मीडियाने लावून धरलं. विरोधकांचा दबाव वाढत गेला. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच SIT नेमली. ही SIT लगेच कामाला लागली. चौकशी सुरू झाली. आरोपींकडनं आतापर्यंत SITने 79.85 लाख रोख रकमेची रिकव्हरी केली आहे. हिडन कॅमेऱ्याचे फुटेज ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. काउंटिंग रूमची पाहणी करण्यात आली आणि याच दरम्यान काउंटिंग रूमच्या त्या बाथरूममध्ये 2.5 लाख रुपये कॅश सापडली. धक्कादायक म्हणजे याच तपासात मागील 7 ते 8 महिन्यांचं CCTV फुटेज डिलीट केल्याचं उघड झालं.
डिलीटेड जे CCTV फुटेज आहे ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आरोपींच्या घरांवरती एकदम छापे टाकून मोबाईल, व्हॉट्सअप चॅट असे डिजिटल एव्हिडन्स ताब्यात घेण्यात आलेत. अनेक चॅट्स डिलीट केलेले आणि फोन फॉर्मॅट केलेले आढळले. SITने तर 23 जूनला प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला. तेव्हा याच अहवालाच्या आधारे 25 जून रोजी 8 आरोपींवर FIR दाखल झाली. पण आणखी भीती व्यक्त केली जाते ती म्हणजे SITचा तपास आणि इतर रिपोर्ट्सनुसार राम लल्लाला अर्पण केलेले अस्सल खरे दागिने चोरून त्यांच्या जागी बनावट दागिने ठेवण्यात आले असू शकतात, हीच भीती सगळ्यांना वाटते. आणि याच भीतीपोटी रामलल्लाच्या मूर्तीवरील दागिन्यांची तपासणी SIT चौकशीमध्ये सुरू आहे. त्यातून काय सत्य समोर येतं की ते सत्य लपवलं जातं हे सांगता यायचं नाही. आणि म्हणूनच राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये असं म्हणत अखिलेश यादव यांनी देखील SITला सतर्क केलं होतं. असो, गेल्या काही काळामध्ये फक्त मंदिरातील रक्कम दागिने चोरीला गेले तसं नाही, तर याआधी ट्रस्टच्या नावाने जमिनीचे अनेक घोटाळे देखील करण्यात आले. 2015 मध्ये हिंदू महासभेने विश्व हिंदू परिषदेवरती आरोप केलेला की मंदिर उभारणीसाठी ज्या देणग्या आल्या होत्या त्यामध्ये 1400 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आलाय. तेव्हा विश्व हिंदू परिषदेने हे आरोप फेटाळून लावले होते, पण सत्य काय हे समोर आलेलंच नाहीये. 2021 मध्ये जमीन खरेदीतही मोठी अफरातफरी झालेली. त्या दरम्यान राम मंदिराच्या आसपासच्या जमिनी खरेदी केल्या जात होत्या. राम मंदिराच्या ट्रस्टचे महासचिव जे आहेत होते चंपतराय यांनी 4 कोटी रुपयांना राम फकीरे मंदिराची जमीन खरेदी केली होती. याची नोंदणी अवैधरित्या करण्यात आली होती. इतकंच नाही तर याच चंपतराय यांनी अयोध्येतील बाग BJC इथे 3 एकर जमिनीचा व्यवहार केलेला. अयोध्येतील कुसुम पाठक यांच्याकडनं सुलतान अन्सारी यांनी आणि रवी मोहन तिवारी यांनी 2 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. आणि काहीच मिनिटांनंतर ट्रस्टच्या वतीने चंपतराय यांनी तीच 2 कोटींची जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केलेली. दोन्ही व्यवहारांमध्ये अयोध्येचे तत्कालीन महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा हे साक्षीदार होते. आता 2026च्या जून मध्ये अयोध्येतील बरेहटा या गावामध्ये सरकारने शेतकऱ्यांकडनं 4,40,000 रुपये प्रति बिस्वा दराने जमीन खरेदी केली. तर चंपतराय यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 47 लाख रुपये प्रति बिस्वा दराने 117 बिस्वा जमीन म्हणजे 55 कोटी 47 लाख रुपयांना खरेदी केली. याची एकूण किंमत 9 कोटी रुपये असायला हवी होती. त्याचप्रमाणे त्या नजूल जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती. ती जमीन चंपतराय यांनी 24 कोटी रुपयांना खरेदी केली, ज्याची किंमत 3 कोटी रुपये होती. म्हणजेच 12 पट जास्त दराने ही जमीन खरेदी करण्यात आली. असो, एवढ्या मोठ्या चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर काय बदललं माहिती? राम मंदिराच्या दानपेटीत येणारी देणगी कमी झाली आहे. मागील जून महिन्यात रोजचं दान हे फक्त 1 लाखांपेक्षाही कमी असल्याचं समोर आलंय. कारण दानपेट्या चोरी प्रकरणाचा भाविकांवरती मोठा परिणाम झालाय. दानपेट्यांची मोजणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मीडियाला सांगितलं की आधी दिवसाला 8 ते 12 लाख रुपये दानपेट्यांमधून निघत असायचे. आता 4 ते 5 दिवसात 1 लाख रुपयांपेक्षाही कमी रक्कम निघतीये. भाविक यायचे तेवढेच येत आहेत, त्यांच्या संख्येत घट झाली नाहीये, पण देणगीमध्ये मात्र घट झालीये. असो, भाविकांवर त्यांच्या देणग्यांवर व्हायचा तो परिणाम झालाच आहे. पण या प्रकरणात काय खटकतंय माहितीये? या ट्रस्टची रचना. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने राम मंदिर ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिल्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 मध्ये भाजप सरकारने या मंदिराचा ट्रस्ट बनवला. पण हा ट्रस्ट ऑटोनॉमस बनवला. म्हणजेच राम मंदिर ट्रस्ट हा प्रायव्हेट आहे, त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. ऑटोनॉमस ट्रस्ट असल्यामुळे त्यावरती RTI देखील नाही टाकू शकत. तरीही संघाचे सदस्य कैलाशचंद्र मुंद्रा यांनी RTI टाकला होता, पण ट्रस्टने ऑटोनॉमस बॉडी म्हणून माहिती देण्यास नकार दिला. बाकी शिर्डीमधील साई संस्थान असेल व तिरुपती बालाजीचं मंदिर असेल त्यांच्या ट्रस्टवरती RTI लागू केल्यास त्यांना माहिती पुरवावी लागते. मात्र राम मंदिर ट्रस्टला ते लागू होत नाही. जनता इथं देणगी तर देऊ शकतं, पण त्याचा हिशोब नाही मागू शकत. म्हणजे दानपेट्यांमधील देणग्या चोरीला जाण्याचा प्रकार या पुढेही होणार नाही हे कशावरनं? आणि म्हणूनच मागणी अशी होतीये की हा ट्रस्ट प्रायव्हेट नको. आजवर जो व्यवहार झाला त्याचा संपूर्ण CAG ऑडिट रिपोर्ट हा पब्लिक करावा. मंदिरांच्या दानपेटीमध्ये जेही काही दान होत आहे त्याबद्दल ट्रान्सपरन्सी हवी. स्वतंत्र ऑडिटर नेमला जावा. पण अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी खटल्यातील माजी याचिकाकर्ते महंत बाबा धर्मदास यांचं म्हणणं आहे की आम्ही राम जन्मभूमीवरती कोणत्याही सरकारी नियंत्रणाला परवानगी देणार नाही.
तिथं संतांची परंपरा चालूच राहिली पाहिजे. आम्ही खूप काळापासून राम जन्मभूमीसाठी लढत आहोत. कोणत्याही सरकारने तिथं आपलं नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नये. एका बाजूला असं म्हटलं जाते की या ट्रस्टवरती सरकारचं नियंत्रण नाही, पण दुसऱ्या बाजूला या ट्रस्टमधील एकूण 15 सदस्यांपैकी 12 सदस्य हे तर थेट भाजप संघ आणि विश्व हिंदू परिषदेने नामनिर्देशित केल्याचं दिसतंय. म्हणजे कागदावरती ट्रस्ट हा स्वायत्त जरी असला तरी प्रत्यक्षात तो भाजप आणि संघाच्या नियंत्रणात होता आणि म्हणूनच झालेल्या चोरीमुळे संघ आणि भाजपलाही विरोधक टार्गेट करतायत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेच्या पार्श्वभूमीचे ते इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहेत. नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव राहिलेले आहेत. डॉक्टर अनिल मिश्रा आणि कृष्णमोहन हे संघाशी निगडीत सदस्य आहेत. कामेश्वर चौपाल भाजपचे माजी आमदार आहेत. बाकीचे सदस्य देखील संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू महासभेच्या पार्श्वभूमीचे आहेत. आणि जिथं चोरी झाली त्या आउटसोर्स एजन्सीमध्ये कर्मचारी जे आउटसोर्स करण्यात आले होते ते ट्रस्ट मधील सदस्यांच्याच शिफारशीवरनं ठेवण्यात आले होते असा आरोप होतोय. एसआयटीने यापैकी अनेकांची चौकशी केली आणि त्यातनं हा आरोप खरा देखील निघालाय. जे कर्मचारी होते त्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण ज्यांच्या शिफारशींवरती यांना काउंटिंग रूम मध्ये नोकरी लावली त्या चंपत राय आणि अनिल मिश्रा किंवा कोणत्याही वरिष्ठांवरती FIR दाखल झाली नाही. चौकशी दरम्यान मुख्य आरोपी अविनाश शुक्लाने अनिल मिश्रा यांनी सिंडिकेट चालवल्याचा आरोप केला, पण तरीही अनिल मिश्रा यांच्यावरती कारवाई का झाली नाही? बरं, SITचा प्राथमिक अहवाल संजय प्रसाद जे स्वतः ट्रस्टचे सदस्य आहेत त्यांच्याकडे गेला. इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येत नाही का? चोरांना वरिष्ठांचं संरक्षण होतं का? चोरांनी चोरी करून 7 ते 8 महिन्यांचं CCTV फुटेज डिलीट केलं म्हणजे पुरावे नष्ट करण्यात आले. अर्जुन देव जो त्या बेसमेंट रूम मध्ये CCTV इन्चार्ज होता, या प्रकरणाची SIT चौकशी लागताच त्याची अचानक गोरखपूरला ट्रान्सफर करण्यात आली, जो अनेक वर्ष अयोध्येत काम करत होता. मग अचानक बदली का झाली? या केसमुळे सिस्टम कशी फेल झाली हे तर दिसून आलं, पण त्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही असं देखील चित्र आहे. यंत्रणेने छोटे कर्मचारी चोर म्हणून पकडले, पण यातून बडे मासे सही सलामत सुटले. एवढी मोठी चोरी झालीये तरीही इतके दिवस हे प्रकरण उघडकीस आणायला का लागले? बरं, राम मंदिराच्या दानपेट्यांमधनं नक्की किती देणगी चोरीला गेली? तपासातले आकडे किती खरे किती खोटे? स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा दावा आहे की 3 कोटींची चोरी झाली आहे, पण 1400 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोपही होतोय. हे सगळंच खटकणार आहे. आपण अगदी श्रद्धेने मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये देणगी टाकत असतो, पण तो पैसा नक्की कुठं जातो? आपण दान केलेले पैसे ट्रस्टच्या खात्यात जमा होतात का? ट्रान्सपरन्सी कुठे? या प्रकरणामुळे भाविकांचा विश्वास जो गमावला आहे तो परत कसा मिळवायचा असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. तुमच्या मनात नक्की काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो, आमच्या लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.